नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा जल्लोष। ठाकूर व कातकरी समाज एकवटला। आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांची लाभली प्रमुख उपस्थिती। संयुक्त राष्ट्रसंघाने सन 1994 रोजी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला। त्या काळापासून जागतिक आदिवासी दिन जगात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो। जसजशी समाजात जनजागृती होत गेली तसतशी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसत आहे। भारत देशात, राज्यात, जिल्ह्यात आदिवासी दिन साजरा होत असताना पनवेल तालुक्यात ठाकूर व कातकरी समाजाने जागतिक आदिवासी दिन उत्सव समितीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने व उत्साहाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात यशस्वी झाले। पनवेल तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी समाजातील रॅल्या या तालुक्यातील क्रीडा संकुल या ठिकाणी पोहोचल्या। हजारोंच्या संख्येने उपस्थिती असणाऱ्या आदिवासी बांधवांना पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर आणि विधान परिषदेचे आमदार श्री विक्रांत पाटील यांनी मार्गदर्शन केले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी योजनांची माहिती दिली, तर आमदार विक्रांत पाटील यांनी देशाच्या राष्ट्रपती पदावर असणाऱ्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनाचा इतिहास सांगत पनवेलमध्ये आदिवासी बांधवांकरता आदिवासी भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने उपस्थित असणाऱ्या 5000 आदिवासींकरता नाश्त्याची व्यवस्था आमदार विक्रांत पाटील यांनी केल्याने आदिवासी दिन उत्सव समितीने आमदारांचे आभार मानले। त्यानंतर सुयोग्य पद्धतीने आदिवासी बांधवांनी रॅली काढत कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण केले। तसेच धरती आबा बिरसा मुंडा यांचे हुबेहूब वेशभूषा करणारे धोदाणी गावातील अनंत सांबरी यांचे समाज बांधवांनी कौतुक केले। यावेळी जागतिक आदिवासी दिन उत्सव समिती पनवेलचे अध्यक्ष कृष्णा वाघमारे, उपाध्यक्ष गणपत वारगडा, पत्रकार सचिव अनिल वाघमारे, एकनाथ वाघे गुरुजी, हिरामण नाईक, सीके वाघ, धर्मा वाघ, अरुण कातकरी, मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, कुंदा पवार, पांडुरंग पारधी, रामदास वाघमारे, आत्माराम भास्मा, रमेश वाघे, अशोक पवार, जना घुटे, रमेश भास्मा, चंद्रकांत सांबरी, जनार्दन निरगुडा, पद्माकर चौधरी, सुनील वारगडा, हिरामण पारधी, बाळू वाघे, राम नाईक, पांडुरंग भगत, मैद्या वाघ आदी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। आपल्याला सुख पाहिजे होतं ते आजपर्यंत आपल्या आदिवासी बांधवाला भेटलं नाही। त्यामुळं या जागतिक